डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैयक्तिक जीवन हे त्याग, समजूतदारपणा आणि कर्तव्याची एक अनोखी गाथा आहे. त्यांच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या स्त्रिया होत्या ज्यांनी त्यांना त्यांच्या संघर्षात मोलाची साथ दिली. खाली त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाची माहिती दिली आहे. 1. रमाबाई आंबेडकर, माता रमाई. बाबासाहेबांचे पहिले लग्न 1906 मध्ये रमाबाई यांच्याशी झाले. त्यावेळी भीमराव केवळ 15 वर्षांचे होते आणि रमाबाई 9 वर्षांच्या होत्या. त्यागाची मूर्ती. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले तेव्हा रमाबाईंनी अत्यंत गरिबीत दिवस काढले. शेण वेचून, गोवऱ्या थापून त्यांनी घर चालवले, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात कधीही अडथळा येऊ दिला नाही. खाचा डोंगर. बाबासाहेब आणि रमाबाईंना 5 अपत्ये झाली: यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न. परंतु दुर्दैवाने यशवंतराव वगळता इतर 4ही मुलांचा बालपणातच मृत्यू झाला. इतके मोठे वैयक्तिक दुःख सोसूनही रमाबाईंनी बाबासाहेबांना धीर दिला. बाबासाहेबांचे प्रेम. बाबासाहेबांनी आपले थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक रमाबाईंना अर्पण केले. 27 मे 1935 रोजी प्रदीर्घ आजारामुळे रमाबाईंचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बाबासाहेब पूर्णपणे खचले होते. 2. डॉक्टर सविता आंबेडकर, माईसाहेब. रमाबाईंच्या निधनानंतर अनेक वर्षे बाबासाहेब एकाकी होते. 1940च्या दशकात राज्यघटना लिहिण्याच्या काळात त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना मधुमेहाचा त्रास होता आणि सततच्या कामामुळे त्यांना योग्य देखभालीची गरज होती. विवाह. उपचार घेत असताना त्यांची ओळख मुंबईतील डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी झाली. 15 एप्रिल 1948 रोजी बाबासाहेबांनी त्यांच्याशी दिल्लीत विवाह केला. लग्नानंतर त्यांचे नाव सविता आंबेडकर झाले. आरोग्याची काळजी. माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या प्रकृतीची खूप काळजी घेतली. त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत 6 डिसेंबर 1956 साथ दिली. धम्मचक्र प्रवर्तन. 1956 मध्ये नागपूर येथे जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला तेव्हा माईसाहेबांनीही त्यांच्यासोबत दीक्षा घेतली. काही महत्त्वाच्या गोष्टी.